हॅलो समृद्धी किचन आपलं स्वागत करत आहे। तर आज आपण एकदम रसरशीत आणि एकदम टेस्टी एकदम चविष्ट अशी टोमॅटोची चटणी बनवणार आहे। या अगोदर तुम्ही या पद्धतीने कधी बनवली नसेल तर चला मग व्हिडिओ आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर चला आता आपण सुरुवात करूया। सुरुवातीला मी हे सगळं साहित्य घेतलेले आहे। आता आपण हे सगळं साहित्य घेऊन एक टोमॅटोची चटणी बनवणार आहे, ते पण एकदम टेस्टी। तर चला आता गॅस ऑन केलेला आहे आणि मी लोखंडाची कढई घेतलेली आहे, त्यामुळे कलर जे आहे ते असा दिसत आहे। तर चला आता तेल गरम होत आहे आपलं। त्या लोखंडाच्या कढईमध्ये आपण टोमॅटोची चटणी बनवणार आहे। त्यासाठी मी बारीक चिरलेला एक वाटी कांदा म्हणजे मध्यम आकाराचे 3 ते 4 कांदे घेतलेले आहेत। त्यामध्येच मी एक छोटा चमचा मोहरी घेणार आहे। मोहरी घेतल्यानंतर लगेच आपण त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घेतलेले आहेत। जिरे घेतल्यानंतर एकदम गावरान ताजा कढीपत्ता आहे ते वापरणार आहे, जेणे चटणीला एकदम छान स्वाद येईल। तर चला आता आपण हे सगळं साहित्य वापरलेलं आहे। तर आता आपण हे कांदा जे आहे ते थोडासा आपण भाजून घेणार आहे, एकदम छानसा कलर येऊस्तर। तर आता याच्यामध्ये आता आपण तर हे पहा थोडासा कलर बदललेला आहे। तर कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करू। त्यासाठी मी एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे, त्यामध्ये मी गावरान हिरवी मिरची घेतलेली आहे, 8 ते 9 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2 ते 3 अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत आणि आता आपण थोडीशी कोथिंबीर घेणार आहे। कोथिंबीर घेतल्यानंतर आपण हे सगळं साहित्य आहे ते मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। तर हे पहा असं वाटून घेतलेलं आहे। जरी पाण्याचा वापर केला तरी सुद्धा चालतो, मी केलेला नाही। थोडीशी मिरची जी आहे थोडीशी जाडसर ठेवलेली आहे। तर चला आता आपण ह्या कांद्यामध्ये घेऊया। कांदा पण आपला निम्मा भाजलेलाच आहे। आता आपण याच्याबरोबर अजून सुद्धा हे साहित्य छानसं भाजून घेणार आहोत। तर एकदम साधी सोपी पद्धत आहे, थोडीशी वेगळी आहे, पण खाण्यासाठी ही चटणी खूप टेस्टी होते। तुम्हाला नक्की आवडेल जर ह्या पद्धतीने बनवली तर। चला आता हे सगळं साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे। तर त्यामध्येच आता आपण बारीक चिरलेले टोमॅटो घेणार आहे। तेही मी एक 5 ते 6 टोमॅटो घेतलेले आहे मध्यम आकाराचे। आपले टोमॅटो आहे ते थोडेसे ते सुद्धा मी एकदम बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे। हे टोमॅटो आपल्याला थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आपण याच्यामध्ये भाजून घेणार आहोत। तर हे पहा टोमॅटो छानसं भाजलेलं आहे। भाजल्यानंतरच मी तुम्हाला दाखवत आहे। तर अजून ही टोमॅटोची चटणी पूर्ण झालेली नाही। तर आता आपण याच्यामध्ये पुढील साहित्य वापरणार आहे, ते म्हणजे एक छोटा चमचा मी हळद घेतलेली आहे। हळद घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घेणार आहे ते म्हणजे कधीच तुम्ही वापरला असेल किंवा नसेल, एक छोटी वाटी दही घेतलेला आहे, आपण दह्याचा वापर करणार आहे। त्याचबरोबर एक छोटा चमचा साखर घेतलेली आहे मी। साखर घेतल्यानंतर अर्धी वाटी छोटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। आता कूट घेतल्यानंतर आता आपण जी चव वाढवणार आहे ते म्हणजे चवीनुसार मीठ। मी माझ्या चवीनुसार घेत आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या। तर आता आपण सगळं साहित्य याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता घेणार आहोत। तर चला आता आपण ही चटणी जी आहे ते छानसे अजून भाजून घेणार आहे, म्हणजे आपलं आता वापरलेलं जे साहित्य आहे ते छानसे याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे। आणि दही आणि साखर वापरल्यानंतर एकदम असं तोंडाला चव येईल अशी चटणी तयार होते। ही टोमॅटोची चटणी आमच्या घरामध्ये खूप आवडीने खातो। म्हणजे चला आज आता आपण तुम्हालाही दाखवते। तर थोडीशी मी चेक करून बघणार आहे की कशी झालेली आहे। एकदम टेस्टी झालेली आहे। आता ही चटणी जी आहे ती चपाती भाकरी भात सोबत सुद्धा खूप छान लागते। तर चला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। तर हे पहा एकदम रसरशीत आणि एकदम टेस्टी, बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी ही चटणी तयार झालेली आहे। तर चला मग व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल, रेसिपी आवडली असेल तर मी बनवलेल्या पद्धतीने तुम्ही पण बनवा आणि आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला सबस्क्राईब करा।